काय नाव आपलं सर? मी राधेरमण गर्ग आहे. इंद्रधनुष हेल्थ केअर हॉस्पिटल माझं आहे ते एव्हरसाईन सिटी लास्ट स्टॉपला स्थित आहे. आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त काय कशा प्रकारे शिबिर राबवलं? आज जागतिक महिला दिवस आहे. महिलाच आपले आयुष्याचे मुख्य घटक आहे. त्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं कर्तव्य. आपण त्यांचे ऋणी आहे. आपले आई बहीणसारखे जे संस्कार मिळतात ते आपल्या भारतीयमध्ये ते कुठेच नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे संस्कार मिळाले आणि आतापर्यंत यांच्यामुळे आम्हाला जे मिळालं, जे ऋण आम्हाला चुकवायचं होतं ते आज आम्ही अहोभाग्य आहे आणि आम्हाला खूप शांती वाटते की आम्ही कर्तव्य वाचवलं आणि सगळ्या महिलांची मुक्त म्हणजे एकदम मुक्त कुठलीही तपास होऊ दे, सोनोग्राफी होऊ दे, एक्सरे होऊ दे, ब्लड टेस्ट होऊ दे, कुठलीही तपास आणि ट्रीटमेंट आम्ही मुक्त करणार. आपण आपल्या हॉस्पिटलमार्फत काय काय सुविधा पुरवता आज नागरिकांना? आमच्या इथे रक्ताची सगळी तपास होते. मुख्य म्हणजे महिलांमध्ये हिमोग्लोबिन रक्त कमी असतं त्याची तपास केली. आपला लिपिड प्रोफाईल, हायपरटेन्शन, डायबिटीज त्याचे मुख्य तपास केली. आणि मुख्य म्हणजे आता पोटाची जे सोनोग्राफी म्हणतात तर ते आपले आई बहिणी ते लोक येत नाही पुढे. त्यांचे आजार ते लपवून ठेवतात. ते काहीतरी आर्थिक परिस्थिती की घरची परिस्थिती त्यांना बाहेर निघायला निघत नाही. तर आज आम्ही ही सुविधा केली तर खूप महिलांनी याचा फायदा घेतला आहे आणि त्यांना ते आयुष्यात बरं पडेल. आपल्या वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित आल्या होत्या, त्यांनी काय आपल्या हॉस्पिटलबद्दल उद्गार काढले? स्नेहा दुबे आम्ही अहोभाग्य आहे ते आले आज आमच्या इथे बेड काढून आणि आम्हाला एकदम शुभेच्छा दिली आहे. आणि ते आमचे जे आज सगळं मोफत मेडिकल कॅम्प ठेवले ते बघून त्यांना खूप आनंद वाटला. नमस्कार, काय नाव आपलं मॅडम? डॉक्टर प्रियांका जैसे, आपण कुठे काम करता? इंद्रधनुष हॉस्पिटलमध्ये. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण काय महिलांसाठी उपक्रम राबवलात? इंद्रधनुष हॉस्पिटल में आज हमने कैंप किया था एज अ वुमेंस डे के लिए. तो उधर पे सारी चीज़ें हमारी फ्री करवाई गई है, लाइक ब्लड टेस्ट हो गया, कोलेस्ट्रॉल्स हो गए, वो सारी चीज़ें फ्री हुई. ECG हो गया. बहुत सारे ऐसे रहते हैं जिनका BP बढ़ा रहता है बट उनके पास पैसे नहीं है ECG करने के लिए या फिर सोनोग्राफी करने के लिए. तो वो सारी चीज़ें हमने यहाँ पे फ्री में अवेलेबल करवाई, जिससे बहुत सारे लोग यहाँ पे, बहुत सारी महिलाएं यहाँ पे आई थी. उन्होंने बहुत अच्छा फ़ायदा लिया इस चीज़ों का और यहाँ पे आके सब चीज़ें अपना ट्रीटमेंट लेके जा रहे हैं वो लोग. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, मी डॉक्टर सुवर्णा आणवेकर. मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. मी इंद्रधनुष हेल्थ केअर सेंटरमध्ये रेग्युलरली व्हिजिट करते. आज जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च आहे. त्याच्यानिमित्त आम्ही एक फ्री कॅम्प आयोजित केलेला. त्याच्यामध्ये महिलांसाठी बरेचसे ब्लड टेस्ट, कॅन्सरची तपासणी, ECG, सोनोग्राफी, स्त्रीरोग तज्ज्ञांचं कन्सल्टेशन, सायकॅट्रिस्टची कन्सल्टेशन, फिजिशियनचे कन्सल्टेशन असं सगळं आम्ही मोफत ठेवलं होतं. तर सगळ्या वसईतल्या महिलांनी ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये काम करता? आपल्या हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा पुरवल्या जातात? आमचं हॉस्पिटल इंद्रधनुष हॉस्पिटल 24 तास चालू असतं. इथे सगळ्या सुपर स्पेशालिटी डॉक्टर व्हिजिट करतात आणि 24 तास आमची सेवा चालूच असते. स्त्रीरोगतज्ञ आणि सायकॅट्रिस्ट, त्याशिवाय ICU, इंटेन्सिव्हिस्ट हे सगळं पण सेवा चालू असते. ॲक्सिडेंटचे केसेस पण आम्ही घेतो, त्यांना ट्रीटमेंट करतो. तर ब्लड टेस्ट, सोनोग्राफी पण आमच्याकडे आहे. तर त्याच्यामुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा 24 तास उपलब्ध असतात. सगळ्याच रुग्णांनी त्याचा कधीही लाभ घेऊ शकतो. आज आपल्या वसईच्या आमदार इकडे येऊन भेट देऊन निघाले, काय म्हणाले, काय त्यांनी समाधान व्यक्त केलं? ॲक्च्युली सौ स्नेहा दुबे आमच्याकडे आलेल्या. त्यांनी फार चांगली सदिच्छा भेट आमच्या हॉस्पिटलला दिली. डॉक्टर गर्ग सरांच्या त्या पूर्वीच्या पेशंट पण राहिल्या आहेत. त्या खूप खुश झाल्या आमचा कॅम्प बघून. त्यांनी पूर्वीच्या आठवणी पण त्यांच्या सांगितल्या आणि त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतील अशी अपेक्षा.